10वी 12वी बोर्डाचा निकाल तर विद्यार्थ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे। तर विद्यार्थ्यांचा म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीची एक्झाम दिलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या तारखेला जाहीर होणार याबद्दलची एक माहिती आता समोर आलेली आहे। तर बघू शकता 10वी आणि 12वीचा रिझल्ट महाराष्ट्र स्टेट बोर्ड। तर बघू शकता 10वी आणि 12वीचा जो निकाल असणार आहे हा कोणत्या तारखेला लागेल याबाबत आपण संपूर्ण माहिती आता बघणार आहे। तर 12वीचा जो निकाल असेल तो 10 मे 2026 ला लागणार आहे आणि 10वीचा निकाल 15 मे 2026 ला जाहीर होणार आहे। आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आता साईटवर म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांच्या साईटवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि निकाल लागल्यानंतर निकाल कसा चेक करायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण बघणार आहे। तर बघू शकता निकाल कसा बघायचा तर maharesult.nic.in या वेबसाईटवर किंवा या व्यतिरिक्त परत वेबसाईट दिलेल्या आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकून तुमचा रिझल्ट चेक करू शकणार आहे। रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर A to Z प्रोसेस तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर जेही विद्यार्थी 10वीला असेल किंवा 12वीला असेल तर त्यांना आता त्यांचा रिझल्ट हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड या वेबसाईटवर जाहीर केला जाणार। कारण की जर मागच्या 3 वर्षीचा जर अनुभव बघितला की जो निकाल होता 10वी आणि 12वीचा हा कधी लागलेला बघू शकता। तर 12वीचा जो निकाल आहे हा निकाल 5 मेला लागलेला होता कधी 2025 मध्ये आणि 10वीचा निकाल 13 मेला लागलेला होता। सेम टू सेम जर 2024 मध्ये चेक केलं तर 21 मेला 12वीचा निकाल लागला आणि 27 मेला 10वीचा निकाल। 23 मध्ये जर चेक केलं म्हणजे 2023 मध्ये तर 25 मेला 12वीचा निकाल लागलेला होता आणि 2 जूनला हा 10वीचा निकाल लागलेला होता। जर हा पूर्ण रेकॉर्ड चेक केला त्यानुसार जी तारीख आता आपल्याला मिळालेली आहे त्या तारखेला 10वी आणि 12वी दोन्ही रिझल्ट लागण्याची आता दाट शक्यता दर्शवली जात आहे। लवकरच याबद्दलची अधिकृत माहिती येणार आणि अधिकृत माहिती आल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।